Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रचाराला आता अवघे काही तास शिल्लक आहेत। गेल्या 15 दिवसांपासून विविध पक्षांकडून या ठिकाणी लोकसभेसंदर्भातला प्रचार जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळत होता। प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। मतदारांपर्यंत कसं पोहोचता येईल या अनुषंगाने सध्या डोर टू डोर या ठिकाणी प्रचाराला सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। प्रचारासाठी सर्वच उमेदवारांना केवळ 11 ते 12 दिवसांचाच कालावधी मिळाला। या कालावधीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झळाल्या होत्या। खऱ्या अर्थानं आज आरोप प्रत्यारोपांच्या तलवारी सायंकाळी 6 वाजता या म्यान होणार आहेत, कारण का आजचा प्रचाराचा हा शेवटचा दिवस आहे। संध्याकाळी 6 वाजता हा प्रचार संपणार आहे। महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे सेना विरुद्ध भाजप अशीच लढत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आहे। आणि त्याच अनुषंगानं गेले 11 ते 12 दिवसांपासून या ठिकाणी प्रचाराचा रणधुमाळी जी आहे ती पाहायला मिळत होती। मात्र आता प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत। मतदारांपर्यंत कसं पोहोचावं, झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर याची स्ट्रॅटेजी आता विविध पक्षांकडून या ठिकाणी राबवण्यात येते। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।